नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये आईस लॉलीची रेसिपी बघणार आहोत। या आईस लॉलीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण ही फ्रूट पासून बनवणार आहोत। लॉलीपॉप सारखी ही आईस्क्रीम चोखून खाल्ली जाते, त्यामुळे त्याला आईस लॉली म्हटलं जात असावं। यालाच आपल्या साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर गारीगार टाईपचा प्रकार। उन्हाळ्यामध्ये मुलं सतत आईस्क्रीम, आईस गोळा, पेप्सी असं बाहेरचं खायला मागतात, परंतु ते हेल्थच्या दृष्टिकोनाने कुठल्या पाण्यामध्ये बनवलेलं असतं, बर्फ कसं वापरतात आपल्याला माहित नाही। पण जर आपण त्यांना फळांपासून घरीच अशी आईस लॉली बनवून दिली तर ते आवडीने खातील आणि हेल्थच्या दृष्टिकोनातूनही ती चांगली आहे। मुलांच्या पोटामध्ये फळं जातील आणि मोठेही ती आवडीने खातील। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा। आपण ही आईस लॉली 3 फळांपासून बघणार आहोत। हे सीझनल फळं आहेत। आता सध्याला कलिंगड, द्राक्ष आणि आंबे मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात येत आहेत। त्याच फळांपासून आपण ही आईस लॉली बनवत आहोत। इथे आपण आंब्याचा गर घेतला आहे, द्राक्ष घेतले आहेत आणि कलिंगडाच्या खापा घेतलेल्या आहेत। आता आपण यापासून आईस लॉली बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये आपण कलिंगडाच्या खापा टाकत आहोत। त्यामध्ये बिया नाहीयेत, आपण त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण 3 चमचे साखर टाकणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे। फक्त गोडवा येण्यासाठी आपण यामध्ये 3 चमचे साखर टाकत आहोत। आपण हे मिक्सर मधून फिरून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे साखर टाकली आहे। तुम्ही हवं तर पिठी साखर यूज करू शकता। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकूया। हवं तर इथं तुम्ही बर्फ सुद्धा यूज करू शकता। आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया। जर तुम्हाला साखर आणि पिठी साखर दोन्ही पाहिजे नसेल तर तुम्ही मध सुद्धा टाकू शकता। तुम्ही पाहू शकता इथे आपण मिक्सरला याचा ज्यूस बनवून घेतला आहे। आता हे ज्यूस आपण मध्ये गाळून घेणार आहोत। त्यामध्ये जर एखादी बी राहिली असेल तर ती गाळणीच्या साह्याने आपण गाळून घेत आहोत, म्हणजे ज्यूस व्यवस्थित निघेल। तुम्ही या ज्यूसला आणखीन काही फ्लेवर देण्यासाठी लिंबाचा रस किंवा ज्यूसचे जे सिरप मिळतात ते पण यामध्ये टाकू शकता, म्हणजे ज्यूसचा सेंट आणि स्मेल दोन्ही छान येईल। पण मी इथे प्लेन ज्यूस यूज केला आहे। आता आपण हे एका काचेच्या ग्लासमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला आईस लॉलीच्या साच्यामध्ये टाकायला सोपं जाईल। ज्यूस तयार आहे। अशा प्रकारे आपण हे ज्यूस बनवून घेतला आहे। कलिंगडाच्या ज्यूस ऐवजी तुम्ही रेड कलरची आईस लॉली बनवण्यासाठी डाळिंबाच्या ज्यूसचा सुद्धा वापर करू शकता। आता आपण आंब्याचा ज्यूस बनवून घेऊया। हे ज्यूस बनवण्यासाठी त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण आंब्याचा गर टाकत आहोत। यामध्ये सुद्धा मी 3 चमचे साखर टाकत आहे। साखर आपल्या गोडाच्या प्रमाणानुसार आपण कमी जास्त टाकू शकतो। तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजून साखर वाढवू शकता। यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया। आंब्याचा गर मिक्सर मधून सहज निघतो, त्यामुळे इथे बर्फ यूज करायची गरज नाही। मी इथे पाणीच टाकलं आहे, साधारणतः अर्धा ते 1 कप पाणी असेल। आता आपण हे मिक्सर मध्ये फिरून घेऊया। मी इथे आंब्याचा ज्यूस बनवून घेतला आहे। हा ज्यूस सुद्धा आपण एका काचेच्या बाउल मध्ये काढून घेऊया। आंब्याचा रस गाळून घेण्याची गरज नाही, त्यामुळे आपण तो डायरेक्टच काढत आहोत, किंवा तुम्ही हा डायरेक्ट काचेच्या ग्लास मध्ये काढला तरी चालेल, म्हणजे आपल्याला आईस लॉलीच्या साच्यामध्ये तो टाकायला सोपा जाईल। आता आपण तिसरा आणि शेवटचा ज्यूस करून घेऊया। त्यासाठी मी इथे ग्रीन द्राक्ष वापरले आहे। हे पण आपण मिक्सरच्या जार मधून काढून घेणार आहोत। तुम्ही याऐवजी काळे द्राक्ष वापरले तरी चालेल। यामध्ये सुद्धा मी 3 चमचे साखर टाकत आहे। तुम्हाला जर ज्यूस अजून हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये साखरेऐवजी मध किंवा खडी साखरचा यूज केला तरी चालेल। आता यामध्ये सुद्धा आपण अर्धा ते 1 कप पाणी टाकणार आहोत। पाणी टाकून आपल्याला हे ज्यूस काढायचं, म्हणजे ते लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला व्यवस्थित मिळेल आणि आपल्याला आईस लॉली बनवण्यासाठी हवं तेवढं ते पातळ असेल। हे ज्यूस सुद्धा आपण मिक्सर मधून फिरून घेतला आहे। आपलं द्राक्षाचं ज्यूस तयार आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपलं ज्यूस एकदम परफेक्ट तयार आहे। हे ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण द्राक्षाचे जे सालं असतात ते ज्यूस मध्ये तसेच राहतात। सुरुवातीला मी मोठ्या गाळणीने हे ज्यूस गाळून घेतला आहे, पण तरी पण आपल्याला एकदम लिक्विड फॉर्म मध्ये ज्यूस पाहिजे आहे, त्यामुळे आपण छोट्या गाळणीने पुन्हा एकदा हे ज्यूस गाळून घेत आहोत। छोट्या गाळणीने हे ज्यूस मी पुन्हा एकदा गाळून घेत आहे, म्हणजे त्यामध्ये जर थोडासा द्राक्षाचा गर राहिला असेल किंवा अगदी छोटे सालटे राहिले असतील तर तेही सेपरेट होतील। इथे आपला ज्यूस गाळून झाला आहे। मी हे सुद्धा ग्लास मध्ये काढून घेत आहे। जर तुम्ही हिरव्या द्राक्षाऐवजी काळे द्राक्ष वापरले तर त्याचा कलर अजून छान येईल, आईस लॉली छान दिसेल। माझ्याकडे हे अवेलेबल होते तर मी हेच वापरले। तुम्हाला जे अवेलेबल होतील तुम्ही ते वापरू शकता। इथे मी तिन्ही ज्यूस एक एक करून आईस्क्रीम बनवायचा जो माझ्याकडे सेट आहे किंवा साचा आहे त्यामध्ये मी टाकत आहे। अशाच प्रकारे बाकीचे ज्यूस सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत।
सुरुवातीला आपण इथे मँगो ज्यूस टाकला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये द्राक्षाचा ज्यूस टाकत आहोत। अशा प्रकारे यामध्ये मी तिन्ही ज्यूस टाकले आहे। आता यामध्ये आपल्याकडे ज्या स्टिक आहेत त्या आपण यामध्ये ठेवत आहोत। आपण हे सेट करायला फ्रीज मध्ये ठेवणार आहोत। जवळपास याला सेट व्हायला एक 5 ते 6 घंटे सहज लागतील। हे मी फ्रीज मध्ये ठेवत आहे। 6 तास झाले आहेत। इथे आपली आईस लॉली सेट झाली आहे। मी तुम्हाला एक एक काढून दाखवते। पाहू शकता तुम्ही तिन्ही प्रकारच्या आईस लॉली एकदम मस्तपैकी सेट झाल्या आहेत। दिसायलाही छान दिसतात, कलर छान आलेला आहे आणि खायला तेवढ्याच त्या चविष्ट आहेत। आपण सगळ्या आईस लॉली ट्रे मध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे तुम्ही आईस लॉली बनवू शकता आणि आपल्या कुटुंबियासोबत उन्हाळ्यामध्ये थंड थंड आईस लॉलीचा आनंद घेऊ शकता। मुलं तर अतिशय खुश होतील। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी झाली हे कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।